69वा धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त संपूर्ण देशभरात गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं। याच अनुषंगानं वाशिम जिल्ह्यातील पेडगाव येथे आंबेडकर नवयुवक मंडळाच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रमाच्या आयोजनासह मिरवणूक काढण्यात आली। शहरातील नालंदा बुद्ध विहारात या मिरवणुकीची सांगता करण्यात आली। यावेळी API शुभांगी थोरात तसेच गजानन इंगळे यांच्याकडून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमात बीडचे विजय डोंगरे, अन्य मान्यवर तसेच मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते। जे काही घटना घडलेल्या आहेत सविस्तर काही सांगणार नाही, त्याच्याबद्दल काही गोष्टी बोलायच्याही नाहीत मला, पण ज्या मागच्या वर्षी काही घटना घडलेल्या आहेत त्या गोष्टींकडून आपण काही शिक घेऊ, आपण समजू की त्या गोष्टींमुळे आज आपल्या कुठल्याही प्रकारे आपल्या शिक्षणाची मुलं आहेत, आपले म्हातारे आई वडील आहेत, आपले भूतपूर्व जवान आहेत, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही चुकीच्या गोष्टी घडू नये त्यांच्यामध्ये, किंवा त्यांच्यामध्ये कुठल्याही काही वाईट गोष्टींचा त्यांना सामना करावा लागू नये, याच्यासाठी आपण जो आजचा कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीनं, एकदम आनंदानं आणि समजदारीनं अशा पद्धतीनं पार पाडलेला आहे। त्याच्याबद्दल सगळ्यांचं मी अभिनंदनही करते। तुमच्या गावाला प्रत्येक वर्षी आणि सहकार्याची भावना असते आमची, प्रत्येक वेळी काही अडचण असतील तर तुम्ही कधीही कॉल करून कधीही सांगू शकता। आमच्या मंडळ आहेत तिथं साहेब आणि खांडेकर साहेब यांना तुम्ही कधीही तुमच्या गावामध्ये कुठलाही प्रसंग घडला तर त्यांना सांगायचं, काही घटना घडली तर सांगायचं, ते तात्काळ तुमच्या मदतीला हजर येणार आहे। आणि कुठलीही गोष्ट करायच्या अगोदर हा विचार करायचा की आपला वारसा शिक्षणाचा आहे। सुरुवातीपासून ज्या सगळ्या गोष्टी घडत्या गोष्टीला वाचा फोडायची, पण त्याची पद्धत त्या पद्धतीनं नसायला पाहिजे जेणेकरून आपलं आयुष्य पुढे उद्ध्वस्त होईल। एखादी घटना मागच्या वर्षी जर त्या पद्धतीनं काही घडलं असतं तर अशा पद्धतीनं काही मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं। त्याच्यामधून पुढं शिक्षणाचं आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी आहे, नोकऱ्यांचं आहे, त्याच्यामध्ये त्यांना अडचणी आल्या असत्या। आणि त्याच्याही पेक्षा जास्त सांगते, आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे, आपल्याला पुढं जायचं आहे, ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करताना कुठेही राजकारण येऊ द्यायचं नाही। आपल्याला कळतंय आपल्या परिवारासाठी, आपल्या स्वतःसाठी कुठली गोष्ट चांगली आणि कुठली गोष्ट वाईट आहे। लोक त्यांच्या फायद्यासाठी आपला वापर करू नयेत या गोष्टी तरी आपण शिकलेला आहोत। आपल्या घरामध्ये मोठे व्यक्ती आहेत, शिकलेले लोक आहेत, त्यांनी एकच समजायला पाहिजे की जेणेकरून उद्याची पिढी चांगल्या पद्धतीनं भविष्य घडवू शकणार आहे। तुम्हाला सर्वांना सगळ्यांना पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम पार पडला आहे आपला, त्याच्यामुळे सर्वांना थँक्यू। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळातील युवा कार्यकर्त्यांचा सहभाग लाभला। शांततेत पार पडलेल्या या कार्यक्रमाचा शेवट अन्नदानाने करण्यात आला। तर तिथेच दीक्षाभूमीला दर्शनासाठी निघणाऱ्या भाविकांसाठी नागपूर हायवेवर शुभम हॉटेलतर्फे अन्नदानाचं आयोजन करण्यात आलं। मोठ्या संख्येने नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। जनमत न्यूज करता ज्ञानेश्वर वरकट यांची रिपोर्ट, वाशिम।